बघा बरोबर कर. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी प्रमोद गोरले, कोकणातला प्रमोद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत शेतात आणि आज आपण बघणार आहोत भात लावणी. तर ट्रॅक्टरने, म्हणजे छोटं ट्रॅक्टर आहे, मिनी ट्रॅक्टर, आपण हाताने फिरवतो त्या ट्रॅक्टरने आज आपण चिखल वगैरे करणार आहोत. तर ते बघणार आहोत. तर मंडळी, आपल्याकडं आता डाळ काढतायत, म्हणजे भात काढतायत. हे भात काढून मग ते लावणार परत. हे बघा, तो तिकडे आहे भावेश इकडे बघ. वेदान इकडे बाय आहे. हे बाय इकडे बघ. काको इकडे बघ. पेंडी कशी बांधतात दाखव. हे बघा, हे अशी पेंडी बांधतात आणि नंतर मग ते भात लावणार. हे इकडे पूर्ण असं आता दिसतं. इकडे ही भात म्हणजे डाळ बोलतात, ते पूर्ण आता ही मळी काढायची आहे. बघूया कधीपर्यंत होते काढून. आणि मग ते चिखल करणार, त्याच्यामध्ये लावणार. इकडे सत्यवान सुद्धा आहे. सत्यवान, जमतं का रे? हे बघा कसं 2 हाताने काढताय बघा भात. हे बघा, हे एवढं इकडे दिसत आहे समोर. तेवढ्या मळ्या पूर्ण लावायच्या आहेत. तर मंडळी, इकडे हे बघा आहे, बांध साफ करतात. म्हणजे शेताचे बांध असतात ना. काय करता हो? रान काढताय? रान काढतो. म्हणजे आपण आता इकडे शेती करतो, त्याच्यासाठी हे बांध साफ करायला लागतात. म्हणजे रान वगैरे येऊ नये म्हणून. त्याच्यासाठी इकडे ते बघा कसे एकदम चकाचक केलेले आहेत. हे ट्रॅक्टर फिरवतोय. बरोबर कर. याला तुम्ही बघितलं असेल जॉब फिरवताना सुद्धा. फिरवतोय. असं जमिनीची चिखल करणार, नंतर मग याच्यामध्ये भात लावणार. हा सत्यवान आहे, पुढे फिरवतोय.
काय पडलाय? कसला? कुठं? कुठल्या? लागत मग तर मंडळी असं ट्रॅक्टर फिरवतात. हा वेदांत तिकडे मोवण्णांना फिरवतो ट्रॅक्टर. तुमचं दृश्य बघा किती सुंदर दिसत आहे. बघू शकता इकडे. हे बघा इकडे बघा कसं हिरवगार वाटतंय. तर मंडळी आता थोडी विश्रांती घेत आहेत, चहा पाणी वगैरे पिण्यासाठी. हे बघा इकडे चहा आहे, इकडे पाणी वगैरे पित आहेत. चहा थर्मासमधून आणलेली आहे. काकू आता चहा काय रडतं कशा? हा घेतो घेतो. इकडे मोवण्णा नाही बघू शकता समोर कोपरे खणतोय. म्हणजे इकडे आपल्याला ट्रॅक्टर पूर्ण कोपऱ्यामध्ये जात नाही ना, त्याच्यासाठी इकडे असे कोपरे खणायला लागतात. बघा इकडे प्रणव प्रणव दमलं की? हा काय रे दमलं नाही ना? मंडळी ही माती आहे, ही बघू शकता. ही चिखल ही बांधावरती घालायची असते, जेणेकरून पाणी वगैरे मळीच्या बाहेर जाऊ नये म्हणून. त्याच्यासाठी हा चिखल घालायला लागतो. असा चिखल घालायचा असतो. हा सत्यवाना इकडे चिखल घालते. काय रे? हा वेदांत आणि इकडे भावेश चिखल घालतायत. मग बघ कधी झाला पटापट. बघ शबास बघा पटापट. असा चिखल घालायला लागतो. वेदांत बरोबर. तर मंडळी हा बघा हा सत्यवान खत पेरतोय. खत हे बघा इकडे खत पेरायला सुरुवात झालेली आहे. तर इकडे सत्यवान आता म्हणजे ही मळी आता
लावायला झालेली आहे. भात लावणार आहे मळीमध्ये. त्याच्यासाठी आता खत पेरायला लागतं आपल्याला. तर आता खत पेरतोय. हे बघा, बघू खत दाखव. हे बघा, हे कोणतं खत आहे? हा, बोल ना, कोणतं खत आहे? तर मंडळी हे सुफला खत आहे. सुफला. हे बघा खत. हे कोणतं खत आहे? युरिया. हे दुसरं खत आहे. प्रणव बघा, हे सगळं सोडला नाही. आता हे गुटा फिरवायचा आहे. तर तो त्याच्यावर बसून काय करताय बघा. हे बांध लवकर. अरे इकडं बघ, बांध पटकन. प्रणव, अरे होतं की नाही? हे बघा, गुटा वाढतायत. आपल्याकडे आता जोत नाही आहे, नाहीतर असं हे गुटा नांगराला बांधतात आणि असं ओढतात. प्रणव बघा कसं चिखलान भरलो आहे. अरे पडशील. अरे एका यानं नाही आवडणार ते. आता हे असं घुटा ओढून झाल्यानंतर मग भात लावायला मळी रेडी होते. म्हणजे पूर्ण चिखल म्हणजे झालेली असते या मळीची. पाडशील त्यास. हे बघा, वडत नाही तरी वडताय. ए ते बा भावाने आणलं नाही. बांध. तर मंडळी, या मळीची चिखल कशी झाली आहे बघा. एकदम झकास झालेली आहे. आणि इकडे बांध वगैरे बघा कसे, बांधावर माती कशी टाकलेली आहे, बांध लिपलेले आहेत. हे बघा, एकदम झकास चिखल झालेली आहे. इकडे बघू शकता समोर. आता ही मळी लावण्यासाठी भात लावणार आहे. तिथे भात लावण्यासाठी रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे. बघा आता हे बघा, इकडे आता ही मळी लावायला सुरुवात होणार आहे. म्हणजे असं पेंड्या इकडे अशा टाकलेल्या आहेत, ते लावणार. बघा सत्यवान सुद्धा हे करतो. तर मंडळी इकडे बघू शकता, भात लावायला सुरुवात झालेली आहे. बघा इकडे सुरुवात केली आहे. आणि इकडे पाणी बघू शकता किती आहे. इकडे काको आहे, इथे बाय, तिकडे काको.
अशा पद्धतीने भात लावलं जातं. इकडे बघू शकता. एक दोन तीन चार जण आहेत भात लावायला. तर मंडळी या मळीमध्ये पूर्ण भात लावून झालेला आहे. इकडे बघू शकता समोर, हे बघा. तर अशा पद्धतीने भात लावलेला आहे आपल्या कोकणातील. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.